नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. तुम्हाला सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. आलोय आता मी देऊगावला, म्हणजे रात्रीच आलो. इथं यायला मला 1 वाजला. पुण्यातून 11:15ला बरोबर मार्केटमधून निघालो होतो. पस्ता बरोबर 1 वाजता आलो. आपल्या अगोदर एक गाडी आहे, ती बिचाऱ्याची गाडी 3 दिवस झाली खाली नाही झाली. पण त्याच्या अगोदर आपली गाडी लावली खाली करण्यासाठी. पण त्या शेठला विचारलं तर ते शेठ म्हणतो की त्यांनी उशीर केला यायला. त्याचा माल अर्जंट होता आपल्याला. त्याला सांगितलं होतं भरल्यानंतर की लवकर यायचं म्हणून. पण त्यांनी म्हणजे काय कारण नसताना उशीर केला आणि त्याच्यामुळे त्याची गाडी आजचा 3रा दिवस आहे ते खाली करत नाही. आणि इथं नाक्यावरच्या हमाल आणतात. नाक्यावरच्या हमाल आणल्यामुळं ते शक्यतो खाली करायला जरा एकच गाडी खाली करणार म्हणते. तर आज पण त्याची गाडी खाली होईल का नाही ही जरा शाश्वती कमीच आहे. आणि उद्या रविवार आहे. उद्या रविवार असल्यामुळं दुकान बंद असतात म्हणते शेट. आता काय होतं बिचारायचं काय माहिती आहे. कारण की तो तर म्हणतो म्हणजे गेंडा हल्लीतून जर त्याची गाडी आज निघाली तर ते दुसऱ्या दिवशी इथं पोचायला सांगितलं. तसं तर पोचणं शक्य नाही. कारण की जरी गेंडा हल्लीतून किती लवकर गाडी निघाली तरी दुसऱ्या दिवशी आता करता इथं फार संध्याकाळच होती. आणि हे देऊगावला यायला म्हटल्यावर रात्रच होणार. कारण की सगळे कोल्हापूर वगैरे साईडला सगळं कामं चालू आहे. त्याच्यामुळं फार उशीर लागतो. त्याची पण तसं चुकी नाही. आता कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं आहे देवालाच माहिती आहे. आपल्याला काय कल्पना आहे. पण आपली गाडी लावली त्याच्या ह्याच्यात सकाळी जरा वाईट वाटलं. त्याची गाडी आता 3रा दिवस आहे बिचाऱ्याची खाली करायला घेत नाही. त्याच्या अगोदर आपली गाडी लागली. सकाळीच माझं बोलणं झालं तर त्याच्याची दुकान उघडायच्या अगोदरच त्यांनी सांगितलं असा अडचण आहे. पण शेट आल्यानंतर त्यांनी वेगळं सांगितलं. पण तो जसा म्हणतो ड्रायव्हर काल निघाल्यानंतर असं गाडी पोचवायला पाहिजे तसं होतच नाही. आता बघू काय होतं काय नाही. पण आज खाली व्हायला लागलं. तो म्हटलाय गाडी खाली नाही केली तर डायरेक्ट मी ऑफिसला घेऊन जाणार. आता काय होतं काय माहिती. लावली आहे गाडी आपली बघा. होते मागं खाली. देऊगावचा रोड आहे. जरा आज उशीरच होईल वाटतं. कारण की हमाल लोक जरा निवांतच काम करते. मागच्या वेळेस जे होते ते नाही, आता दुसरे आहेत. त्यांनी तर आल्या पहिले सांगितले की आम्ही एकच गाडी खाली करणार, दुसरी गाडी काय खाली करणार नाही. आता बघूयात काय होतं आणि काय नाही, किती वेळ लागतो ते. 11:30 वाजलेत मित्रांनो. गाडी झाली बऱ्यापैकी खाली. झाली तर लवकर पण होऊ शकते. ही समोर लागलेली गाडी 3 दिवसापासून जी खाली नाही झाली ती. त्या साईडला समोर गोल्ड जिम आहे, इथं खाली होते. या साईडला पण असे कार ॲक्सेसरीजचे दुकान आहेत. सगळे दुकान आहेत. बऱ्यापैकी झाली असेल. आता मागाशीच अर्धी झाली होती. जाऊन बघूयात. नाश्ता करायला गेलतो. त्यातनं सांगितलं खाली होणार आहे ती गाडी आज. निवांत बसले होते ते दोघं जण. त्यांना जाऊन म्हटलं शेठची बोला एकदा. त्याच्यानंतर त्यांनी जाऊन बोलल्यानंतर करतो तर म्हटलेत. अर्ध्याच्या वर झाली गाडी. मित्रांनो दुपारचे 2:45 वाजले. आता आलोय भक्ती शक्ती चौकातून चाललोय आपू घरच्या रस्त्याने रावेत वगैरे. गाडी खाली झाली पण ते शेट जेवणासाठी गेले त्याच्यामुळे उशीर झाला त्यांना येण्यासाठी.
4 वाजेपर्यंत मार्केटला जायला पाहिजे आपण, कारण की नो एंट्री असते वाटतं 4 नंतर. परत जाऊ आता, एकदा हायवे लागलं की मग काय टेन्शन नाही. 3:30 पर्यंत जरी आपण सिंहगड रोडला पोचलो तरी काय अडचण नाही. आणि हा रस्ता पुढे एकदम टाकाटक आहे, एकदम रावेत वगैरेचा. आपू घर वगैरे कुठं होतं ते आता आठवतच नाही. पहिले एवढं काय वस्ती वगैरे नव्हतं, पण आता सगळी गर्दी झाली. या साईडला ट्रान्सपोर्ट नगर वगैरे सगळ्या ट्रान्सपोर्टचे ऑफिस आहेत. सगळ्या गाड्या दिसतात बघा बाहेर लागलेल्या पार्किंगला. आतल्या साईडला हे सगळं ट्रान्सपोर्ट नगरच आहे. पलीकडे दिसतंय ना, आणि हा डाव्या साईडचा रस्ता प्राधिकरण आहे, सगळं निगडी प्राधिकरण वगैरे. रस्ते मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एकदम मस्त केलेत, नादच नाही करायचा. एकदम सगळं खटाखट करून ठेवलेलं आहे. जाऊयात आता. मध्ये आधी कुठं थांबायचंच नाही, डायरेक्ट आपलं मार्केट कुंदन शेट वगैरे मार्केटलाच आहे. आता उद्याचं लोडिंगचं बघू काय होतंय आणि काय नाही, कारण की एशियन पेंट तरी बंदच आहे अजून. एशियन पेंट चालू असतं तर काही नाही अडचण, गाडी सोडून जाता आलं असतं. पण उद्या रविवार आहे म्हटल्यावर एशियन पेंट पण बंद असते. बघूया आता काय, कांदा वगैरे निघाला तर. पण कांदा वगैरे निघण्याचे चान्सेस जरा कमीच आहे. छान झालंय आता, कारण की कांद्याचं. जाऊयात मित्रांनो पहिले पटकन. मित्रांनो रात्रीचे 10:30 वाजलेत. घरी आहे. आलो होतो मार्केटला बरोबर 4:15 वगैरे वाजता. सिंहगड रस्त्यावरूनच आलो. नो एंट्री संपायच्या आत बरोबर मार्केटला होतो. पण जरा भीतच आलो, कारण की सगळीकडं कुठं कुठं मला जरा ट्रॅफिक लागले. पण नशिबाने पोलीस वगैरे कुठं भेटले नाही. पोचलो बरोबर 4:15 वाजता मार्केटला. नंतर मार्केटवरून 6 वाजता निघालो, घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, झाडावर झोपलो. आता उठलं, जेवण वगैरे केलं. मित्रांनो उद्या 26 जानेवारी आहे मित्रांनो. तुम्हाला सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.